सर, जिल्हा परिषदेचे आपण उमेदवार आहात आणि जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या मतं घेण्यासाठी आपण उमेदवार मतदारांसमोर जात आहेत. आपले असे कोणते विकासाचे मुद्दे वगैरे घेऊन आपण त्यांच्यासमोर जात आहेत, आपल्याला कसा प्रतिसाद मिळत आहे? बघा, सर्वात प्रथम ही निवडणूक जे कोणी काही अपप्रचार करत असतील, पण ही निवडणूक या सर्कलमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, मागील 20-25 वर्ष म्हणजे मी जसा लहानाचा मोठा झालो तसे कुठलेही विकासाचे कामं इथे झालेले नाही. त्यामुळे यावरती विरोधकांना काही बोलायचा अधिकार नाही. राहिला दुसरा प्रश्न, तर मी फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे. आता मी तुम्हाला त्याचं उदाहरण देतो. म्हणजे खासदार साहेबांच्या मार्फत मी पंतप्रधान माझ्या स्वतःच्या गावाला, कानसूर गावाला मागच्या 25 वर्षापासून रस्ता नव्हता, बरोबर आहे सर? त्या रस्त्याचं काम आत्ता सुरू झालं. 5.5 कोटीचा निधी खासदार साहेबांनी पंतप्रधान सडक योजनेमधून आमच्या आणि ते रोडचं काम सुरू झालं. अशा प्रकारे आम्ही खासदार साहेबांच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची कामं या प्रभागामध्ये, या सर्कलमध्ये करू. आणि नुसतं कामच नाही, तर तुम्हाला सांगतो माझ्याकडे एक विकासाची ब्लूप्रिंट आहे ह्या सर्कलची. त्याच्यामध्ये माझी आता आपल्या बाबळगाव पटेल पुढे तुम्ही पुढे गेलात तर काही जमीन आहे, त्याच्यावरती मोठं धर्मादाय रुग्णालय, त्याच्यानंतर बिझनेस हब, फ्रूट प्रोसेसिंग सेंटर. माझ्या डोक्यामध्ये जे आयडिया ह्या बाबळगाव सर्कलला आपण पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर विकसित करू. आपल्याकडे उमरा सर्कल आहे किंवा हा पूर्ण गोदाकाठ आहे, खूप सारं फळाचं उत्पन्न होतं आहे. सो फळावर आधारित किंवा जनावरांच्या जे दुग्ध उत्पादन आहे, अशा प्रकारचे करायला गेलं तर खूप काम आहे. त्याच्यासाठी इथल्या ज्या नेतृत्वाला आतापर्यंत कुठलीही विकासाचा दृष्टिकोन नव्हता, तो विकासाचा दृष्टिकोन घेऊनच मी ह्या निवडणुकीत उतरलेलो आहे. त्यामुळे मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे. इथे आमचे आदरणीय जिल्हा प्रमुख आहेत, आमचे गुंजावर तालुका प्रमुख आहेत, आमचे उमेदवार आहेत आणि समस्त जे शिवसैनिकांचा मला अभूतपूर्व पाठिंबा मिळतोय संपूर्ण सर्कलमधून. या सर्वांच्या ताकदीवरती नक्कीच आम्ही बाबळगाव सर्कलवरती एकदा हवा पडवणार, या माझ्या मनात कसलीही शंका नाही. काय जनतेला आवाहन करणार? जनता सुज्ञ आहे, जनता उघड्या डोळ्याने सगळे बघते. जनतेला हे सगळं माहिती आहे की मागच्या 20-25 वर्षात इथे कुणी राजकारण केलं आहे, जनतेने कुणाला किती वेळा निवडून दिलं आहे, जनतेने कुणाला किती वेळा पाडलं आहे, सगळं जनतेला माहिती आहे. त्यामुळे मला माहिती आहे की बाबळगाव सर्कलवरती जनता सुविधा नाही, त्यांना परिवर्तन हवं. इथल्या युवकांना खास करून मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रत्येक गावामधला 20 ते 30 वर्षाचा जो युवक वर्ग आहे तो स्वतःहून पुढे येतोय आणि तो परिवर्तनाची लढाई लढतोय. त्यामुळे इथल्या युवकांना या सर्कलमध्ये परिवर्तन हवं आहे. त्यांना तरुण नेतृत्व आहे, ते तरुण नेतृत्व माझ्या रूपाने मी त्यांना द्यायचा प्रयत्न करत आहे. आणि नक्कीच इथे आम्ही सर्व मतदारांना आव्हान करतो की एकदा बाबळगाव सर्कलमध्ये मला प्रचंड बहुमताने मशाल या चिन्हावरती बटन दाबून निवडून द्या आणि ही आलेली संधीचं मी सोनं करेल बाबळगाव सर्कलसाठी. यात माझ्या मनात काही शंका नाही. येत्या 5 तारखेला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने जिल्हा परिषद म्हणजे माझ्या सुविद्य पत्नी डॉक्टर मोनिका राम शिंदे या जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत. कानसूर गावामधनं मनीषा मुंजाभाऊ कोले या उमेदवार आहेत आणि बाबळगाव मनामधनं आमचे श्रीधरभाऊ गिराम हे उमेदवार आहेत. या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असे मी आपल्याला नम्र विनंती करतो.